नमस्कार मित्रांनो, मी आहे नवनाथ पवार. आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे आणखी आलेले नाहीत. तर का नाही आले असावे पैसे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आदिती मॅडम यांनी 5 जुलैला सांगितले होते की आजपासून लाडक्या बहिणींचा हप्ता टाकण्यात येणार आहे. पैसे बऱ्याच महिलांना आले देखील आहेत, परंतु बऱ्याच महिलांचे पैसे अजून आलेले नाहीत. आता सरकारने नियम खूप स्ट्रिक्ट केले आहेत. तर जाणून घेऊया मित्रांनो आपण अपात्र महिलांसाठी काही नियम आहेत, तर ते आपण नियम जाणून घेऊयात. पहिला नियम आहे, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. म्हणजे एखाद्या महिलेचे कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र आहे. ज्याच्या कुटुंबात सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्या महिलांच्या घरातील एखादा व्यक्ती टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तिसरा नियम आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे. तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील. चौथा नियम आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर. म्हणजे जर महिला PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर महिलेला फक्त 500 रुपये येतील, आणि जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. 6वा नियम आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. 7वा नियम आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, 4 चाकी गाडी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.